आपण पाहतो ही दृश्य आहेत पुणे महापालिकेच्या बाहेरची। पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार आणि त्या विरोधात आता शिंदे सेना आक्रमक झालेली आहे। यावेळी शिंदे सेनेच्या आंदोलकांनी पालिकेच्या गेटवर चढून घोषणाबाजी केलेली आहे। यावेळी निषेध म्हणून पालिकेसमोर कचराही फेकण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव जोडले गेलेले आहेत। सचिन, खुद्द सरकारमध्ये सामील असलेले शिंदे सेना आता पालिकेवर चढाई करतात आपण पाहतोय। पालिकेचा ढिसाळ कारभार इथं समोर आलेला आहे। त्यांचे नेमके आरोप काय आहेत? शिंदे सेनेकडून खरं तर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आपण पाहतोय की एकूणच या ठिकाणी जी गलथान कारभार शिक्षण मंडळाचा आहे ते शिक्षण मंडळाच्या मंडळातून जवळपास एक फाईल जी आहे ती चोरीला गेल्याचा आरोप जो आहे तो शिंदे सेनेकडून करण्यात येते आणि त्यामुळं आता महानगरपालिकेचा मोर्चा संपून शिक्षण मंडळाकडे शिंदे सेनेने आमचं म्हणणं की 2 ते 2:30 वाजेपर्यंत 7 तारखेला फुटेज विचारण्यासाठी आला तर तुम्हाला हात सुद्धा घेत नाहीत। आम्ही त्याला आत कसं जायचं ते जाऊ आणि जोपर्यंत आम्हाला ते पत्रेवर मिळते आम्ही त्याच्या गुन्हा दाखल करत नाही आणि फुटेज मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। दाराला तर कुलूप लावलं तुम्ही तर उडून जाऊ ना, आम्हाला काय सोपं आहे का शिवसेनेला? 5 मिनिटाची वेळ दिली, येतील खुलतील, नाही गेलं तर आम्हाला कसं जायचं आम्हाला माहिती। शिवसेनेला सांगायला लागत नाही। काय नक्की तक्रार काय तुम्ही? मोहम्मदवाडी सर्वे नंबर 43 ही असलेली पुणे महापालिकेची ज्यावर शिक्षण मंडळाचं त्याच्यावर रिझर्वेशन आहे, शाळेचं रिझर्वेशन आहे। ही फाईल ज्यावेळेस 7 तारखेला शिक्षण मंडळात आली, शिक्षण मंडळामध्ये 2 वाजता त्या ठिकाणी फाईल इन्व्हर्ट झाली आणि 2:15 ही फाईल झाल्यानंतर इन्व्हर्ट झाल्यानंतर ती फाईल गायब होते। नक्की याच्या मागे कोणाचा हात आहे? सत्ताधारी पक्षाला आहात, राज्यात तुमची सत्ता आहे, तुम्ही या संदर्भात शिक्षण अधिकारी असतील किंवा तेच एक मिनिट सांगतो। 1 वर्ष झाले या फाईलचा आम्ही पाठपुरावा करतोय। 7 तारखेपासून मी रोज शिक्षण अधिकाऱ्याला रोज भेटतोय आणि 7 तारखेपासून फोन करतोय, त्यांना सांगतोय की तुम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करा, फुटेज का। जर सत्ताधाऱ्यांचं सुद्धा ऐकत नसेल तर सत्ताधाऱ्यांना बी रस्ते उतरावं लागतं ना। पोलिसांका बी आम्ही पत्र व्यवहार केला ना। 1 मिनिट, शिक्षण मंडळातून फाईल चोरीला होणे म्हणजे पुणे महानगरपालिकेची नामुष्की आहे का नाही? एखादी फाईल चोरीला जाणं म्हणजे कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना। मग जर तुम्ही कायदेशीर पद्धतीने सुद्धा करत नसेल तर त्याच्या गुन्हा दाखल पाहिजे। ह्याच्यात कोण सत्ताधाऱ्यांचा हात आहे का हे बी बघितलं पाहिजे ना। ह्याच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे। आम्हाला 2 ते 2:30 वाजेचं फुटेज 7 तारखेला ह्याचं निदर्शन करण्यासाठी आम्ही आलोय। सत्ता नंतर नसल्यामुळे नाही, या ठिकाणी सत्तेची मस्ती आलेली आहे। 7 तारखेला फाईल नोट होते आणि एका शिक्षण मंडळ सरकारी फाईल गायब होणे म्हणजे शिक्षण मंडळाचे आणि पुणे महापालिकेची या ठिकाणी नामुष्की गायब केली। ज्याने बी गायब केली असेल सत्तेची मस्ती कुणाला ते फाईल गायब करणाऱ्याला आलेले आहे ते आम्ही मस्ती तर उतरू, पण मग फाईल जर गायब केली आम्ही 2 ते 2:30 फुटेज मागवलंय आणि त्याचबरोबर जो काय फुटेज मध्ये येईल 2 वाजता फाईल 7 तारखेला नोट होते आणि 20 मिनिटात कशी काय फाईल गायब होते ह्याचा बी विचार केला पाहिजे। ह्याच्या मागे कोणाचा हात आहे? जोपर्यंत ह्याचा ठोस निर्णय होत नाही, जोपर्यंत ह्याचा गुन्हा दाखल होत नाही आणि फुटेज मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन तसंच चालू राहील। आमची आज पक्षाची बैठक 5 वाजता असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला अल्टिमेट दिलंय की 2 दिवसात हे गुन्हे दाखल करा, फुटेज पाहिजे, त्याच्यानंतर आमचं पुन्हा एक आंदोलन सुरू होईल। आता इकडे शिंदे सेनेने गंभीर आरोप पालिकेवर केलेले आहेत। पुण्यातील शिक्षण महामंडळाच्या कार्यालयावर त्यांनी आंदोलन केलेलं आहे, मोर्चा काढलेला आहे।